हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एवढे आवरून कुठे निघालेले आहे. तर आजचा दिवस ना खूप म्हणजे खूप खास आणि आठवणीचा आहे बरं का. तर प्रत्येकाने ना हा ब्लॉग पाहायलाच हवा. आणि आज ना शौर्याचं ॲन्युअल फंक्शन डे आहे. तर त्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज ना शौर्याचं ना ॲन्युअल फंक्शन आहे. तर त्यासाठी ना इथे आम्ही तयार झालेलो आहे आणि आम्हाला लवकर तिथे पोहोचायचं होतं. तरी पण आम्हाला ना उशीर झाला बरं का. शौर्याच्या टीचरने आम्हाला 5 वाजताच बोलवलं होतं. तरी आम्हाला इथे यायला ना 5:30 वाजल्या. पण जवळच होतं, पण म्हटलं रेडी वगैरे व्हायला थोडासा घरी उशीर झाला. आणि इथे आल्यानंतरच ना शौर्यला रेडी करायचं होतं आणि आत्या आणि बाबांनी ना नंतर येणार होते. मग मी आणि शौर्य आम्ही तिघंही आलो इथे 5:30 वाजता. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय सर्वच पेरेंट्स ना त्यांच्या मुलांना रेडी वगैरे करत होते आणि खूप छान इथे ना मुलं रेडी वगैरे झालते बरं का. तर आता आम्ही जायच्या आधीच ना आम्ही जेवण वगैरे केलं इथं. घरूनच जेवण करून आलो, कारण सकाळी ना नाश्ता वगैरे केलता, पण म्हटलं आता यायला थोडासा उशीर झाला तरी पण चालेल. तर इथे बघा पण ना मला मदत करते शौर्यला रेडी वगैरे करण्यासाठी. आणि शौर्यचा इथे तुम्ही लुक पाहू शकताय, खूप छान येते ना. शौर्यचं बघा मन इकडे तिकडे, म्हणजे मुलांकडे त्यांना खेळायचं होतं बरं का मुलांसोबत. पण रेडी करायला वेळ होतो ना, म्हणून म्हटलं तर पहिल्यांदा रेडी वगैरे हो आणि नंतर खेळायला जा. आणि इथे ना छान असं ना शौर्यनं रेडी वगैरे झाला बरं का. आणि इथे तुम्ही पाहू शकता शौर्याचा लुक. आम्ही इथे ना ॲन्युअल डेच्या ठिकाणी आलो आणि खूप छान इथे ना आता मी शौर्यला रेडी वगैरे केलं आणि आता ना पावडर वगैरे लावायची बाकी आहे, तेवढं लावून घेते. पण मुलांचं कसं जास्त वेळ लागत नाही ना आवरायला रेडी वगैरे व्हायला. जास्त करून ना मुलींना थोडासा वेळ लागतो. आणि शौर्याचं बघा रेडी झाला लगेच आणि 2 मिनटामध्ये रेडी वगैरे झाला. आणि छान इथे ना इथे बघा नंतर इथे शौर्याचं ना छान असं ना व्हिडिओ काही फोटो वगैरे काढले त्याचा आणि त्याच्या मित्रासोबत वगैरे. आणि त्यानं छान अरेंजमेंट वगैरे केली होती बरं का. चेअरवर पॅरेंट्ससाठी बसण्यासाठी आणि सर्व स्टुडंट आणि खाली बसायला. पण इथे आम्ही खालीच बसलो होतो, कारण फ्रंट साईडलाच आम्ही इथे बसलो होतो. आणि गॅदरिंग म्हटल्यानंतर ना एक मोहच वेगळा असतो बरं का. आणि मस्त वाटतं आपल्याला ना, खूप छान वाटत असतं. आणि इथे सर्वच ना पेरेंट्स वगैरे ना जमा झाले होते. आणि नाही म्हटलं तरी ना 1 तास इथे आम्ही अगोदरच येऊन बसलो होतो. आणि आणि सर्व ना शिक्षक स्टॉप वगैरे प्रिन्सिपल ते ना त्यांनीही त्यांचाही स्टॉप इथे हजर झाला. आणि पहिली सुरुवात ना छान अशी ना दीपप्रज्वलने करायची असते. तर तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. तर इथे बघा पुढे ना खूप छान असे ना डेकोरेशन वगैरे केलं. नंतर इथे बघा सर्वच ना आपल्या पेरेंट्स वगैरे हजर झाले. एक 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 करून मुलं काही गप्प बसत नव्हते. रेडी वगैरे झाल्यानंतरही मुलांचा खेळ चालूच होता. पण कुठे जिथे जाईल तिथे मुलांना कसं त्यांचे मित्र मैत्रिणी भेटले की नाही, ते इथं पण बघा शौर्य माझ्यासोबत नाही आहे, त्याला रेडी वगैरे केलं आणि तो मित्रासोबत खेळायला गेलेला आहे. तर इथे बघा आत्या पण आलेले चेअरवरती बसलेले आहेत. म्हटलं तुम्ही तिथे चेअरवरती बसा, म्हणजे व्यवस्थित पण दिसेल तुम्हाला, म्हणून मी इथे समोरच बसलेलं आहे बरं का. तर खूप छान वाटतं बरं का असं गॅदरिंग वगैरे असल्यानंतर. एक आनंदच वेगळा असतो गॅदरिंग असल्यानंतर आणि आपल्याला खूप छान वाटत असतं. आणि सर्व असं पाहिलं ना की आपल्याला हे शाळेचे आणि कॉलेजचे असं दिवस पण आठवतात बरं का. आणि इथे सर्व आपल्या पेरेंट्स वगैरे ना सर्वच ओळखीचे होते आणि त्यांच्यासोबत माझे काही गप्पा वगैरे झाल्या. आणि शौर्य बघा इथे ना आणखीन त्याला फोटो वगैरे काढायचे होते, मम्मा माझ्या मित्रासोबत काढ म्हणून त्याचं चालू होतं. आणि ते सर्व शिक्षक स्टॉप प्रिन्सिपल वगैरे सर्व त्यांनी पण ना छान असे ना दीप प्रज्वलन केले. आणि कुठल्याही सुरुवात ना पूजेची सुरुवात म्हणजे कुठलाही फंक्शन असू दे तर गणेशाची सुरुवात केलेली असते. गणेश आहे ना मनोमापासून ते छान अशी त्यांनी पूजा वगैरे केली आणि नंतर इथे ना दीप प्रज्वलन करून घेतलं आणि सर्व छान वाटलं बरं का. इथे सर्व शिक्षक स्टॉप जमा झाल्यानंतर आणि इथे तुम्ही पाहू शकता आता ना जस्ट शौर्यचं ना डान्स चालू झाला. आणि याच्या आधी ना 2-3 डान्स पण झाले होते. नंतर इथे बघा शौर्यचा ना 4था डान्स चालू होता. तर इथे मी आवाज म्यूट केलेला आहे बरं का. तर ना कारण ना कॉपीराईट येतं म्हणून. खूप छान वाटतं. तुम्हाला तर याचा जर आवाज जर तुम्हाला ऐकवला असतं तर ना तर इतकं भारी वाटलं असतं ना, खूप म्हणजे खूप छान वाटलं असतं. पण शेवटी पर्याय नाही ना, तर त्यासाठीच ना मी इथे आवाज म्यूट केलेला आहे आणि व्हॉईस दिलेला आहे. पण इथे तुम्हाला शौर्य दिसत असेल. आणि पण तुम्हाला माहिती आहे का आपला शौर्य ना 8ला ना 8 वाजताच लवकर झोपतो आणि त्याला सवय बरं का लवकर झोपायची. तरी पण मी त्याला म्हटलं की आज गॅदरिंग वगैरे आहे शौर्य झोप, पण तो काही झोपला नाही. तरी पण इथे बघा शौर्य बघा पुढेच आहे. खूप छान असा ना डान्स करत होता.
म्हणून त्याचा चेहरा पण तसा झालता बरं का. पण तरीही ना शौर्य सर्व स्टेप लक्षात ठेवून खूप छान इथे डान्स करत होता. पण क्लासमधले सर्व मुलांनी पण इथे ना खूप म्हणजे खूप छान असा परफॉर्मन्स केला. पण इथे मला अभिमान पण वाटत होते की शौर्यनी खूप छान असा डान्स केला आणि शौर्यला ना स्टेज डेअरिंग पण आहे बरं का, स्टेजची डेअरिंग. आणि खूप छान आहे ना तो डान्स करत होता आणि त्याला स्पीच पण ना खूप म्हणजे खूप आवडतं आणि एवढ्या लोकांसमोर ना आणि बिनधास्त असं डान्स करत होता आणि तो सारखं म्हणायचा, "मम्मा मी पार्टनरसोबत माझा डान्स आहे." पण मला खूप हसू यायचं बरं का. आणि खूप छान येते ना बघा, इथे शौर्य आणि त्याची मैत्रिणी समृद्धी त्यांचं दोघांचं इथे छान असं ना परफॉर्मन्स चालू होता. म्हणजे आपली स्वप्न पूर्ण झाली नसली तरी ना आपण आपल्या मुलांच्या माध्यमातून ना आपण बघत असतो आणि प्रत्येक आईवडिलाला असंच ना मुलांना स्टेजवर पाहून असं वाटत असतं. मला तरी असंच वाटतं बरं का. आणि खूप अभिमान पण वाटत होता. पण तुम्हाला सांगते 8 दिवस झाले बरं का, शौर्य डेली म्हणजे 8 दिवसातच तो डान्स वगैरे प्रॅक्टिस करत होता आणि घरी ना येऊन तो स्कूलमध्ये त्याच्या टीचरने शिकवल्यानंतर ना घरी पण येऊन खूप असं प्रॅक्टिस करायचा ब्लूटूथ वगैरे लावून मोबाईलवरती ना, असं मम्मा मला टीचरने हे शिकवलं ते शिकवलं म्हणून तो स्टेप बाय स्टेप ना घरी पण खूप म्हणजे खूप छान असा डान्स करायचा. आणि गॅदरिंग हा मुलांचा आयुष्यातला ना आनंदाचा आणि आठवणीचा खास क्षण असतो बरं का. आणि सर्व पालक वर्ग कार्यक्रमाला उपस्थित राहून मुलांचं खूप छान असं कौतुक केलं आणि टाळ्यांच्या माध्यमातून ना मुलांना खूप म्हणजे खूप असं प्रोत्साहन केलं आणि खूप छान वाटलं बरं का. आज शाळेत गॅदरिंगचा उत्साह पाहायला मिळाला आणि शाळेतील शिक्षक आणि सर्व स्टाफचे मनापासून आभार. कारण त्यांनी मुलांमधील कला ओळखून ना त्यांना प्रोत्साहन दिलं आणि प्रत्येक सादरीकरणामध्ये ना मुलांचा आत्मविश्वास आणि मेहनत यातून दिसत होती आणि हा दिवस ना आमच्यासाठी अस्मरणीय ठरली. आणि तुम्हाला इथे बघा शौर्य पुढेच आहे. तुम्हाला कसा वाटला शौर्यचा डान्स ना, ते नक्की सांगा बरं का कमेंट बॉक्समध्ये. आणि आजचा हा शौर्यचा डान्स संपूच नाही असं वाटत होतं आणि प्रत्येक आईला काय वाटतं, की आपल्या मुलांनी खूप छान असा डान्स केला पाहिजे स्टेजवरती जाऊन आणि आपल्या मुलांचंही स्टेज डेअरिंग वाढतो बरं का. लहान वयात एवढं छान आणि डान्स करणं म्हणजे खूप अशी अभिमानाची गोष्ट आहे बरं का. आणि इथे बघा शौर्य ना आणि नाही म्हटले तर ना गॅदरिंग व्हायला ना 2-2.5 तास तर लागले बरं का. आणि सर्वांचे डान्स ना खूप म्हणजे खूप छान झाले आणि हा गॅदरिंग ना मुलांच्या आयुष्यातला आनंदाचा हा दिवस असतो. आणि ना सर्व एक 5-6 आणखीन डान्स आहेत तेवढं आम्ही शेवटी ना सर्वांचे डान्स झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत घरी. कारण आता शौर्यचा 4था डान्स होता. नाही म्हटलं तरी 14 किंवा 15 डान्स असतील सर्वांचे सेपरेट मोठ्या मुलांचे वगैरे. पण ते आम्ही सर्वच बघून जाणार आहोत. कारण किती का उशीर होऊ द्या पण शेवटी गॅदरिंग हा वेगळाच असतो बरं का. आणि आनंद हा ना खूप म्हणजे खूप छान असतो. आणि ते बघा सर्व शौर्याचा डान्स झाला आणि नंतर तो सर्व मुलं एकमेकांनी ना रिटर्न गेले आणि इथे आम्ही सर्व बसलेले तुम्हाला बॅक कॅमेराने थोडंसं दाखवते की सर्व इथे बघा पेरेंट्स वगैरे बसलेले आहेत. पण मला इथे जास्त शूट केलं नाही मी. थोडासा जमेल तेवढाच मी शूट केलेला आहे बरं का. आता मुलं म्हणजे ना खूप म्हणजे खूप आवाज यायचा म्हणून मी इथे पण आवाज म्यूटच केलेला आहे. तर प्रत्येक मुलाने ना छान असं UKGची LKGची मुलं पण ना खूप छान अशा मुली डान्स करत होत्या आणि मस्त वाटलं बरं का. आणि हा वर्षातून एकदाच ना असा हा दिवस असतो की गॅदरिंगचा आणि खूप भारी वाटत होतं. आणि आजचा हा दिवस ना खूप म्हणजे खूप अस्मरणीय आणि आजचा दिवस खास आठवणीचा. आणि प्रत्येक आईने हा व्हिडिओ पहा आणि शौर्यचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचं इथेच एंड करते.